भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय वाशिम तथा आत्मा यांच्या विद्यमानाने वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जैविक शेती, स्वतःच्या शेतमालाची विक्रीसाठी लागणारे कौशल्य यांची माहिती व्हावी याकरिता वस्तगुल्लम कृषी महोत्सवाचे आयोजन 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले। यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅडम, जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शहा, आत्माचे महाबडे मॅडम उपस्थित होते। सोयाबीन 3000 4000 मध्ये विकल्या जातं। मग हे मॅनेजमेंट आपल्याला करावंच लागेल। बीटी कापूस आहे, BT2 पर्यंत आपण लावतो, परंतु आता STBT जी आहे त्याच्यासाठी चोरून शेतकऱ्याला ती बीटी लावावी लागते। मग त्याला मान्यता आम्ही का देत नाही? 2004 पासून ती रिट पिटिशन सुप्रीम कोर्ट मध्ये पेंडिंग आहे। हे जरी त्या याचा भाग असेल तरी नीति आयोगाने सुद्धा याच्यावरती निर्णय घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। आणि म्हणून शेतकऱ्याला जे परवडते तेच येत्या काळामध्ये आपल्याला करावं लागेल। शेतकरी जे मागतो तेच शेतकऱ्याला द्यावं लागेल आणि आपल्या सामान्य माणसाला जे शक्य आहे तीच जबाबदारी किंवा तेच काम त्याला करण्यासाठी सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला मान्यता द्यावी लागेल। अर्थात याचा अर्थ असा नाही की काही कायदे कानून तोडून टाकायचे आणि आम्ही काही करायचं, याचा अर्थ मुळीच तो होत नाही। क्वांटिटी आहे, तुम्ही खाणारे दाल आहे ते मोठ्या प्रमाणात असणार, त्यांना तुम्ही प्युरिफाय करा, तर सरळ विक्री करायचे नाही, त्यांना पहिले सॉर्ट करायची। चांगला दाल कुठे द्यायची आहे ते कमी क्वालिटी करा, ABCDE म्हणून क्वालिटीचे तुम्ही ग्रेडिंग करा। चांगला दालांचे रेट चांगला मिळतील। थोडा दाल मध्ये कमी झाला त्याला तुम्ही आज रोजी विक्री करतात ते रेट मध्ये जाऊ शकतात। पण आज आमच्या शेतकऱ्याच्याकडे काय होतात, 100% तुम्ही तुमचे काढलेली पूर्ण माल एकदम विक्री करतात ते खाली लेवलच्या क्वालिटी मध्ये। तुमच्याकडून घेणारे ते व्यक्ती काय करतात, तुमच्याकडून घेतलेली मालला वेगळे कॅटेगरी बनवतात, चांगला कॅटेगरीला एक्सपोर्ट करतात, विदेशात पाठवतात, त्यामध्ये रेट चांगला मिळू शकतो। सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड असे वेगळे कॅटेगरीचे वेगळे रेट करतात। पुढच्या वेळी आमच्या जिल्ह्यामध्ये एक पण शेतकरीचा माल तसा विक्री व्हायला नाही पाहिजे। आम्ही मिळून एक काम करू की आपण येणारे मालाला ग्रेडिंग करू, आमचं मार्केट आयडेंटिफाय करू, कोण आमच्याकडून खरेदी करणार आहे ते आम्ही आयडेंटिफाय करू, त्यांच्याकडे विक्री करू। पण या सगळं करण्यासाठी तुम्हाला येणारे खर्च असणारे, मशीन असो, इन्फ्रास्ट्रक्चर असो, एक ठिकाणी मध्ये तुम्हाला हे सेटअप करायचे असणार, त्यांच्यासाठी वीज लागतील ते मशीन चालवायला। एकच शेतकरी करू शकता का? नाही, तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं तरच यामध्ये आम्हाला यश मिळू शकतो। नमस्कार साहेब। नमस्कार। SNS मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल या कृषी महोत्सवाच्या संदर्भात? आज आपल्या वाशिम नगरामध्ये वत्सगुल्म नगरीमध्ये कृषी महोत्सव साजरा होत आहे। 2024 मध्ये हे आपलं मोठं पाऊल आहे। आज आपण या कृषी महोत्सवात पूर्ण महाराष्ट्रातून जे काही कंपन्या आल्यात, ऑर्गॅनिक शेती करणारे शेतकरी आले, ऑर्गॅनिक स्टॉल आले आणि यामध्ये आम्ही एक ऑर्गॅनिक हुरडा, ज्वारीचा हुरडा घेऊन सुद्धा या स्टॉलमध्ये आलो आहे। तर गुळभेंडी नावाची ही व्हेरायटी आपण मार्केटमध्ये आणलेली आहे। जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हुरड्या पारड्या चालतात, तसेच आपल्या वाशिममध्ये सुद्धा आम्ही एक हुरडा पर्व म्हणून सुरू केलं आहे। गेल्या वर्षापासून आम्ही 2 एकरात ही ज्वारी घेत असून आतापर्यंत आम्ही 250 रुपये पर केजीने 1 क्विंटल हुरडा विकून झालेला आहे आणि आणखी या आपल्या महोत्सवामध्ये 5 दिवसाच्या महोत्सवामध्ये 5 क्विंटल हुरडा आमचा जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी संजय मांडवगडे, मास्टर ट्रेनर रिसोड। तर डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन
हा महाराष्ट्रामध्ये पूर्ण प्रकल्प शासनाच्या मार्फत राबवला जात आहे आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण या वाशिम कृषी विभागाच्या वतीनं आज हा स्टॉल आपण लावलेला आहे आणि नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून आपण ह्या घरच्या घरी कमी खर्चामध्ये निविष्ठा आपण तयार करू शकतो। तर त्यामध्ये जसं की सोयाबीन टॉनिक, तांदूळ पाणी, अंडीजनित अमिनो ॲसिड, जीवामृत, गोकृपा अमृत, अमृत पाणी, दशपर्णी अर्क, जसं की बायोडायनॅमिक पद्धतीने CPP कुंड आणि कंपोस्ट खत, तसेच गांडूळ खत आणि गांडूळ अर्क आणि बीजामृत या पद्धतीने आपण सर्व निविष्ठा ह्या घरच्या घरी आपण तयारी करू शकतो। आणि या घन जीवामृतचा कुंड बघत आहोत आपण, तर आपण गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून आपण घन जीवामृत तयार करू शकतो। तसेच CPP कुंड म्हणजे काउपीट पॅट म्हणतो आपण त्याला CPP, तर तो आपण 60 किलो शेणापासून, गाईच्या शेणापासून आणि 500